वाटलं ग? मला कळणार नाही तू काय करतेयस ते? अगं मग कळतेय तुला तर मग का विचारतेस मला तू? माझी शक्ती काम करत नाहीये ना म्हणून. माझी शक्ती असती तर तुला विचारलंही नसतं आणि तुझ्या मनात जे आहे ते होऊ दिलं नसतं. कशी काम करणार ग तुझी शक्ती? दैवी शक्ती आहे ती. तू त्या शक्तीचा वापर पाप केलेल्यांसाठी वापरत होती ना म्हणून. आणि हो, महागौरी माता सगळं बघते. तिनेच तुझी शक्ती काढून घेतली असणार. अगं तुझी लायकी नाहीये ती शक्ती सांभाळण्याची. मीरा, मीरा, मीरा. पण महागौरी, या सगळ्यामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की तू तुझ्या भक्तांची फसवणूक करतेस. मीरा आणि अंबिकाची फसवणूक केलीस तू. मीराला वाचवण्यासाठी तू अंबिकाचा बळी दिलास. फक्त त्या पत्रिकेवरची नावं बदललीस तू. पण मीराचं भविष्य नाही बदलू शकणार. तिचा अंत माझ्या हातूनच होणार आहे. मीच मारणार आहे तिला. हिम्मत असेल तर वाचून दाखव. आता लढाई समोरासमोर. नाहीये माझ्याकडे शक्ती, नाहीये. पण माझी आत्मशक्ती अजून तशीच आहे. मला अजून मोक्ष मिळाला नाहीये. याच्या मागे काहीतरी मोठं कारण आहे. कुठला तरी उद्देश आहे आणि तो आता मला कळलाय. मीरा, आईंच्या विरोधात कुठलंही कटकारस्थान करायचा विचार जरी केलास ना तर लक्षात ठेव, त्यांच्या आधी तुला माझा सामना करावा लागणार आहे. मी सुद्धा शिवनाथ गुरुवांची पोर आहे. त्या बाईने माझ्या आईला जिवंत जाळलं. माझ्या बाबांची ही अवस्था केली. माझ्या बहिणीला माझ्यापासून दूर नेलं. माझं कुटुंब उद्ध्वस्त केलंय त्या बाईने. त्या बाईला, तुझ्या चाचूला मी सोडणार नाही, कधीच नाही. त्यासाठी मला माझ्या बहिणीचीच काय, स्वतःशी लढायला लागलं ना तरी सुद्धा चालेल. पण मी त्या मंजिरीचा न्याय करणारच. पण मी त्या मंजिरीचा न्याय करणारच.